नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 19 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे आणि आज रोजीच्या जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहेत त्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर पाहू शकता, बघा, शिवजयंतीनिमित्त 2100 रुपये. तर 2100 रुपये जे आहेत ते 2100 रुपये तुम्हाला आता वाटप होणार आहेत. तर येत्या 2100 रुपयाची सर्वात मोठी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी माहिती आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली अपडेट आहे शिवजयंतीनिमित्त 2100 रुपये. 2100 रुपये जे ते 2100 रुपये तुम्हाला सुरू होणार आहे. नंतर आज सकाळीच, बघा, आज सकाळीच त्या ठिकाणी पैसे जे ते पैसे यायला सुरुवात होणार आहे. केव्हापासून सुरुवात होईल, काय महत्त्वाची माहिती ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी पाहायचा आहे. सर्व महिला ज्या आहेत, सर्व महिला खुश होतील अशा पद्धतीचे निर्णय सरकार जे आहेत त्या ठिकाणी आता घेत आहे. तर नक्कीच सर्व महिला ज्या आहेत ते त्या ठिकाणी खुश होणार आहे. काय काय निर्णय, कोणते नियम आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत त्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर लगेचच आपण आता ह्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जे अपडेट आहे ते समजून घेणार आहोत. तर बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते जे आहेत ते 7 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. 7वा हप्ता तुम्हाला जानेवारीचा होता, 7 हप्ते आलेले आहेत. आता 8वा हप्ता जो आहे तो फेब्रुवारीचा हप्ता आहे. ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. केव्हापासून जमा होईल तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय मोठी खुशखबर आहे. सर्वात मोठी खुशखबर जी ती खुशखबर आपण ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींनो, शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे. तर थोडा वेळ वाया घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया. तर बघा, आज रोजीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, महायुतीने केली होती घोषणा. बघा, जी घोषणा केली होती ती घोषणा आता पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून चालू होणार आहे. 3 मार्चपासून अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बघा, महत्त्वाच्या घोषणा. आता यामध्ये पहिली घोषणा ही लाडक्या बहिणींसाठी असू शकते अशी शक्यता जी ती व्यक्त केली जात आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढवू असे आश्वासन दिले होते. बघा, आम्ही जर सत्तेत आलो तर पुन्हा लाभाची जी रक्कम आहे ती लाभाची रक्कम आम्ही वाढवू असं आश्वासन दिलेलं होतं. ही रक्कम 1500 रुपयांवरून थेट 2100 रुपये, म्हणजेच काय तर 1500 रुपये, 1500वर 600 रुपये, 600 रुपये वाढवून थेट 2100 रुपये करण्याचा निर्णय सरकार या ठिकाणी घेऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये जे ते त्या ठिकाणी मिळू शकते. 2100 रुपये करून असे महायुतीने म्हटले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती. त्यामुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात देवेंद्रजी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. बघा, 2100 रुपयाची सर्वात मोठी खुशखबर आहे. तुम्हाला 2100 रुपये जे ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर आता हे 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणकोणत्या महिलांना पाहिजेत बरं, त्यांनी पटापट सांगा, तुम्हाला पाठवले जातील. रुपयांपर्यंत वाढ करणार का असे विचारले जात आहे. बघा, 2100 रुपयांपर्यंत देवेंद्रजी फडणवीस सरकार जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात 2100 रुपये त्या ठिकाणी 2100 रुपयांपर्यंतचा वाढ करणार का असा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी विचारला जातो. पुढे पहा, 10 मार्च रोजी घोषणा होणार का. तर बघा, 10 मार्चला त्या ठिकाणी अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे. बघा, 10 मार्चला घोषणा होणार का. महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल. पहिल्याच प्रयत्नात, बघा, पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती जी आहे ती पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं. आगामी अर्थसंकल्पावेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे फडणवीसजी यांनी म्हटले होते. येत्या 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. बघा, येत्या 3 मार्चपासून अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे. मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे 3 मार्चपासून.
तर 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात महायुती सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम, बघा लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम 2100 रुपयांवर नेणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. तर बघा 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे, म्हणजेच 10 मार्चला समजणार आहे की तुम्हाला 2100 रुपये मिळतील की पुन्हा 1500च मिळतील. ते तुम्हाला 10 मार्चला समजेल आणि त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर मिळेल. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्व अपडेट मिळत असतात फ्रीमध्ये. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका. बरं सर्वांनी पटापट एक लाईक करून टाका. तर सर्वांना या ठिकाणी 10 मार्चला ते समजणार आहे की 2100 रुपये तुम्हाला मिळतील किंवा नाही म्हणून. ठीक आहे, आता 2100 रुपयांसंदर्भात खुशखबर आपण पाहिली. 10 मार्चची तारीख आहे. आता पुढे महत्त्वाची अपडेट पहा. आत्ताची सर्वात मोठी बातमी, अजून एक महत्त्वाची खुशखबर. त्यानंतर बघा लाडक्या बहिणी खुश. लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत. लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार, बघा पैसे कधी मिळणार. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शनिवारी जालना दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली. बघा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत, तुम्हाला पैसे पाहिजेत ना फेब्रुवारीचे. ज्या ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे त्यांनी पटापट फेब्रुवारी हप्ता पाहिजे किंवा फेब्रुवारी लिहून पाठवायचं आहे. ज्या ज्या महिलांना फेब्रुवारीचे पैसे पाहिजे त्यांनी फेब्रुवारी लिहून पाठवा. लाडक्या बहिणींचा हप्ता पुढच्या 8 दिवसात खात्यात येईल असे अजितदादा पवार यांनी सांगितले. आता बघा 8 दिवसात खात्यात येईल ही बातमी शनिवारची होती. ठीक आहे, म्हणजेच काय तर 22 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 22 फेब्रुवारीपर्यंत. आता सगळ्यांनी लक्षात घ्या, 22 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत. तुम्ही पण खुश झाल्या आहात का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. कारण आता फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे का? ज्या ज्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. बघा एप्रिलपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता. आत्ताच आपण पाहिलं तर 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. 3 मार्चपासून 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार आहे आणि मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाला की एप्रिलपासून तुम्हाला 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो. 2100 रुपये मिळण्याची शक्यता तुम्हाला आहे. तर बघा 2100 रुपये जे ते 2100 रुपये तुम्हाला मिळू शकतात आर्थिक वर्षामध्ये, म्हणजेच नवीन आर्थिक वर्षात त्या ठिकाणी त्याची जी घोषणा आहे ती होऊ शकते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिलपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची जी शक्यता आहे ते आपल्याला पाहायला मिळते. 4 चाकी वाहन असणाऱ्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. बघा राज्यातील महिला व बालकल्याण विभाग लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला ज्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करत आहे यानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर 4 चाकी जर असेल तर त्यांना फटका बसणार आहे. कारण घरात दोघांपैकी कोणाकडेही 4 चाकी असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आगामी काळात अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन 4 चाकी वाहनांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे. तर तुमच्याकडे कार आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेल तर हो लिहून पाठवा, नसेल तर नाही लिहून पाठवा. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ज्यांच्याकडे असेल त्यांनी हो लिहून पाठवा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. ज्यांच्याकडे आहे त्यांचा लाभ बंद होईल, ज्यांच्याकडे नाही त्यांचा लाभ सुरूच राहील. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.